नागपूर शहरातील पारडी पोलीस ठाणे हद्दीत सामाजिक सुरक्षा विभागाने एक मोठी कारवाई केली। पोलिसांनी प्रतिबंधित नायलॉन मांजा बाळगणाऱ्या दोघा आरोपी विरोधात कारवाई करीत 1,28,000 रुपयाचा नायलॉन मांजा जप्त केला आहे। नागपूर शहरातील पारडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या वतीने प्रतिबंधित नायलॉन मांजा बाळगणाऱ्या 2 इसमाविरुद्ध कारवाई करण्यात आली। आरोपी रतन रामकिसन सिंह आणि कपिल कुलदीप सिंह दोन्ही राहणार पारडी या दोघांकडे प्रतिबंधित नायलॉन मांजा असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आला। आरोपीकडून मोनो केटीसीचे लेबल असलेला 39 नग चक्री तसेच मोनोकाइट फायटर असे लेबल असलेला प्रतिबंधित मांजाचा 64 नग चक्री, एक होंडा शाईन गाडी, रेडमी मोबाईल आणि ॲपल मोबाईल असा एकूण 2,86,000 रुपये 500 रुपयांचा मुद्देमाल सुद्धा जप्त करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले। आरोपी विरुद्ध कलम 5-15 पर्यावरण संरक्षण कायदा 1986 सह कलम 223 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाचा पुढील तपास नागपूर शहरातील पारडी पोलीस करीत आहेत। ही कारवाई मजिक सुरक्षा विभाग आणि पोलिसांच्या कठोर तपासामुळे शक्य झाली आहे। प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या विक्रेत्याविरोधात पोलिसांची ठिकठिकाणी धडक कारवाई सुरू आहे।